आदिवासी क्रांतीवीर खाजा नाईक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा देणारे आदिवासी समाजातील महान क्रांतीवीर खाजा नाईक यांचा आज स्मृती दिन। त्याने असंख्य असे पराक्रम केले। त्या पराक्रमाच्या जोरावर त्याने आदिवासी समाज व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी मोठे योगदान दिले। क्रांतीवीर खाजा नाईक हे सातपुडा पर्वतातील भिल्ल आदिवासी समाजामधील एक लढाऊ नेतृत्व महान क्रांतीवीर होऊन गेले। 1831 ते 1851 या कालखंडामध्ये ते ब्रिटिशांच्या पोलीस दलामध्ये सेवेला होते। पोलीस दलाच्या सेवेमध्ये असताना गोंड आणि भिल्ल फलटणाचे ते प्रमुख होते। जे व्यापारी लोक होते त्या व्यापारी लोकांना संरक्षण देण्याचे काम गोंड आणि भिल्ल समाजाची जी फलटण होती ती करत होती। त्यावेळी एका लुटारूचा खाजा नाईकाच्या हातून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे त्यांना 10 वर्षाचा कारावास सुनावण्यात आला। 10 वर्षाचा कारावास भोगून झाल्यावर ते परत आपल्या मूळ गावी आले। मूळ गावी आल्यानंतर त्यांना वाटले की पुन्हा आपल्याला इंग्रजांच्या फलटणमध्ये आपल्याला घेणार आणि आपल्याला इंग्रजांची नोकरी पुन्हा मिळणार असा त्यांना विश्वास होता। परंतु त्याच वेळेस 1857चा उठाव भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत होती। त्यावेळी खाजा नाईकाने सुद्धा इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले। त्याने जवळपास 2 ते 2.5 हजार लोकांची फलटण तयार केली आणि त्या फलटणीमध्ये असंख्य असे आदिवासी तरुण सामील झाले। त्यावेळी 70 लाखाचा खजिना मुंबईकडे जात होता आणि खाजा नाईकाने त्यावेळेस आपल्या फलटणीबरोबर 70 लाखाचा खजिना इंग्रजांचा लुटला। त्यामध्ये असंख्य असे चांदीचे नाणे वगैरे होते आणि इंग्रजांना 70 लाखाचा खजिना लुटल्यावर त्यावेळी भारतात हा सर्वात मोठा इंग्रजांवर दरोडा होता आणि इंग्रजांवर जो 70 लाख रुपयांचा खजिना लुटला त्यामुळे इंग्रज सत्तेला मोठा हादरा बसला आणि त्यावेळेस इंग्रज सत्तेने खाजा नाईकांवर 2000चं बक्षीस जाहीर केले। त्यावेळी असंख्य तरुण खाजा नाईकाला येऊन मिळाले। सातपुडा पर्वत, तापी, नर्मदा या खोऱ्यामध्ये खाजा नाईकाचा दबदबा सुरू झाला। खाजा नाईकाने इंग्रजांचा कॅनली नावाचा एक अधिकारी होता त्याचा पराभव केला आणि स्वतः कर वसुलीला सुरुवात केली। जे व्यापारी लोक होते त्या व्यापारी लोकांचा स्वतः खाजा नाईक कर वसुली करत होते आणि इंग्रजांना त्यावेळेस मोठा हादरा बसला होता। इंग्रजांची सत्ता असताना त्यावेळेस एक भिल्ल समाजातील क्रांतीवीर स्वतः कर वसुली करत आहे हे इंग्रजांना सहन होत नव्हते। बक्षीस जाहीर केली आणि त्यावेळेस शेंदवा घाटातून प्रवास करण्यासाठी इंग्रज अधिकारी घाबरत होते, कारण शेंदवा घाटामध्ये सातपुडा पर्वत रांगेमध्ये सगळीकडे खाजा नाईकाचा दरारा होता। इंग्रज त्यावेळेस घाबरत होते। असे अनेक प्रकारचे हल्ले खाजा नाईकाने इंग्रजांवर केले। जंगलामधून प्रवास करत असताना असंख्य इंग्रजांचा खजिना लुटला। 100-200 जर इंग्रज सैनिक असेल आणि खाजा नाईकाने जर हल्ला केला तर कुठलाही प्रतिकार न करता त्या ठिकाणून इंग्रज सैनिक पळून जायचे, एवढा खाजा नाईकाचा दरारा होता। 30,000 साथीदारासह खाजा नाईक हे आंबापानीच्या जंगलात असल्याची माहिती इंग्रजांना मिळाली। इंग्रजांनी जवळपास 20,000 सैनिकांचे फलटण त्या आंबापानीच्या जंगलाला वेढा घातला आणि त्यामध्ये असंख्य आदिवासी स्त्री पुरुष शहीद झाले। इंग्रजांनी बक्षीस 2000चं बक्षीस जाहीर केल्यानंतर एकेकाळी खाजा नाईकांबरोबर असणारा रहिउद्दीन मकरानी याने खाजा नाईकाला विश्वासात घेतले। त्याच्याबरोबर हिचगुज करत असताना त्याच्या पाठीमध्ये गोळ्या घालण्यात आल्या आणि खाजा नाईकाला बेसावध असताना त्यांच्यावर गोळ्या घातल्या आणि त्यांनी त्याचे शिर तलवारीने अलग केले आणि
एका झाडाला तब्बल 7 दिवस लटकवण्यात आले. खजानायकाच्या मुलाने आपल्या वडिलांचा तो चेहरा ओळखला आणि एक आदिवासी समाजातील ज्वलंत लढाऊ नेतृत्व त्या ठिकाणी आदिवासी समाजाने गमावलं होतं. 11 एप्रिल 1860 रोजी महान क्रांतीवीर शहीद झाला. या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.